मराठी वर्षाचे सरते शेवटी फाल्गुन पौर्णिमेत साजरी होणारी होळी हुताशनी पौर्णिमा शिमगा या नावाने ओळखली जाते। अपप्रवृत्ती नष्ट करून त्यावर विजय मिळवल्याचा उत्सव साजरा करणारा हा सण खरे तर जुने जे वाईट असेल ते सोडून नव्याचे स्वागतासाठी सिद्ध होण्याचा हा सण। सृष्टी ही या काळात बदलत असते। वृक्ष आपली जीर्ण झालेली जुने पाने त्यागून नवी धारण करीत असतात। अनेक झाडांना मोहर आलेला असतो। फाल्गुनी पौर्णिमेपासून पंचमीपर्यंतच्या 5 ते 6 दिवसात कुठे 2 दिवस तर कुठे 5 दिवस हा उत्सव साजरा केला जातो। जाणून घेऊया होळी कशी साजरी केली जाते, पूजा विधी, इतिहास, महत्त्व आणि मान्यता। होळीबाबतच्या मान्यता। काही वर्षांपूर्वीपर्यंत होळी जवळ आली की घरोघरी शेणाच्या चाकोल्या होत असलेल्या दिसायच्या। त्यावेळी 2 होळ्या पेटायच्या, एक छोटी आणि एक मोठी। होळीच्या साधारण 15-20 दिवस आधी चकोल्यांसाठी घरातील लहान मुले शेण गोळा करायची। या चाकोल्यांना मध्यभागी मोठे छिद्र केले जायचे। होळी येईपर्यंत त्या चाकोल्या खणखणीत वाळलेल्या असायच्या। मग नारळाच्या दोरीत त्या एका चाकोल्या ओवून त्याची माळ तयार करायची। एका माळेत साधारण 20 ते 25 चाकोल्या असायच्या। आई बहिणीसोबत लहान मुले होळीच्या पूजेला जायची। त्यावेळी मग या चाकोल्यांच्या माळ्या होळीत टाकल्या जायच्या। दुसऱ्या दिवशी त्या जळलेल्या बंद कायम असलेल्या चाकोल्यावर पाणी गरम करायचे आणि त्या पाण्याने अंघोळ केली जायची। होलिका दहनाचा पूजाविधी। होलिका दहन करण्यापूर्वी तिचे पूजन करण्यात येते। होलिकेजवळ जाऊन पूर्व किंवा उत्तरेकडे मुख करून बसून पूजा करण्यात येते। होलिकेस चारही बाजूने 3 किंवा 7 फेर धरून कच्च्या धाग्याने बांधण्यात येते। शुद्ध पाणी व अन्न पूजा साहित्य एक करून होलिकेस समर्पित करण्यात येते। पूजेनंतर एक कलश पाणी, अक्षता, गंध, पुष्प, गूळ, साबुदाणा, हळद, मूग, बत्तासे, गुलाल, नारळ, पुरणपोळी इत्यादींची आहुती देण्यात येते। नवीन धान्याचा अंश जसे गहू, चणे, करंज्या, लोंबी यांचीही आहुती देण्यात येते। होळी दहन। होलिकेची पूजा केल्यानंतर तिचे दहन केले जाते। होलिका दहन नेहमी भद्रेनंतरच करावे। चतुर्दशी किंवा प्रतिपदा तिथीचा असताना होलिका दहन करण्यात येत नाही। सूर्यास्तापूर्वी सुद्धा होलिका दहन करू नये। होलिकेच्या अग्नीत भाजले गेलेले पदार्थ खाल्ल्याने व्यक्ती निरोगी राहते। होळीतून निर्माण झालेली राख दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आणण्यास घरातील नकारात्मक शक्तींचा नायनाट होतो अशी मान्यता आहे। आपण पुढच्या व्हिडिओत होलिका दहनाची कथा बघणार आहोत। त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन